सरकारनं एपीएमसी विधेयक मागे घेतलेलं आहे। माथाडी कामगार आणि शेतकरी यांनी हे निवेदन दिलेलं होतं आणि विधान परिषदेत सरकारकडनं बाजार समितीचं विधेयक मागे घेण्यात आलेलं आहे। कारण पणन विभागाच्या एका निर्णयामुळे बाजार समित्यांनी बेमुदत संप पुकारलेला, त्यामुळे कालपासून नवी मुंबईचं एपीएमसी मार्केट सुद्धा ठप्प होतं। रश्मी पुराणिक आपल्यासोबत आहेत। रश्मी, काय म्हटले सरकारनं विधेयक मागे घेताना? नांदा खरं तर ह्याचा पहिला अध्यादेश काढला होता 25 ऑक्टोबरच्या आसपास आणि तेव्हापासूनच आपण जर पाहिलं कृषी बाजार समित्यांमध्ये जे आहे आंदोलन करायला सुरुवात झाली होती। आझाद मैदानाला देखील माथाडी कामगार जे आहेत ते बसले होते, व्यापारी यावर नाराज होते आणि आता जी माहिती मिळते त्यानुसार विधानसभेत हे जे बिल आहे ते मंजूर करण्यात आलं होतं आणि त्यानंतर व्यापाऱ्यांचे एक शिष्टमंडळ जे आहे प्रकाश मेहतांनी येऊन भेटलं होतं। नरेंद्र पाटील जे माथाडी कामगारांचे नेते समजले जातात त्यांनी देखील मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती, विनंती केली होती। हा एकूणच कारभारामधला जो गोंधळ आहे तो समोर आलेला आहे आणि म्हणूनच सरकारवर आज नामुष्की आली। जेव्हा हे विधेयक वरती आलं विधान परिषदेमध्ये तेव्हा ते विड्रॉ करण्यात आलं आणि हे सरकारने सांगितलं की आता आम्ही एक समिती नेमत आहोत, ही समिती पूर्ण पुढचा अभ्यास करणार आहेत, कोणत्या कोणत्या तरतुदी असणार आहेत ह्या कायद्यामध्ये आणि त्यानंतर हे जे विधेयक आहे ते पुढे आणण्यात येणार आहे। आणि म्हणूनच डॅमेज कंट्रोलसाठी जर आपण बघितलं तर सहकार मंत्री सुभाष देशमुख असतील किंवा प्रकाश मेहता असतील हे दोघंही आता निघाले आहेत। वाशीचं जे एपीएमसी मार्केट आहे तिथे चालले, तिथे जाऊन ते माथाडी असतील व्यापारी असतील त्यांच्याशी जाऊन चर्चा करणार आहेत, संवाद करणार आहेत। त्यामुळे आपण बघतोय की एक नामुष्की सरकारवर आली होती जी टाळलेली आहे। विधान परिषदेमध्ये जे हे विधेयक आहे ते त्यांनी मागे घेतलेलं आहे। ज्ञानदा, रश्मी, धन्यवाद या माहितीबद्दल।